सो बेसिकली लाईक आमचा आज DM चा पेपर झाला आणि आम्हाला असं लाईक बोर होत होतं लाईक एक दिवसांनी पेपर आहे. सो आम्ही काय करायचं म्हणून आम्ही शायरी कॉम्पिटिशन करतोय. सो बेसिकली रूल्स असे आहेत की आमचे 2 जज असणार आहेत. एक श्रेयस यादव, दुसरा अभिषेक सिनियर जो की 4th इयरला आहे. आणि आमचे जे शायरी असणार आहेत ते माझे रूममेट असणार आहे. लाईक त्यांच्या जिंदगीत खूप दुःख आहे, ते त्यांचं दुःख सांगणार आहेत त्यांच्या शायरीच्या भावनात. सो लेट्स गो. अपेक्षा होती पण एवढी घाण नव्हती. सो बेसिकली आम्ही शायरीची कॉम्पिटिशन करतोय. आमचा आज पेपर झालाय. आम्हाला काय काम धंदे नाही. सो आम्हाला 2 जज लाभलेले आहेत. पहिले म्हणजे आडनाव माहित नाही मला पण. सो काय मत आहे तुमचं, काय मत आहे तुमचं ह्या कार्यक्रमाबद्दल? स्पर्धेचं नाव शायरी कॉम्पिटिशन. शायरी कॉम्पिटिशन. काय स्पर्धेचं नाव? स्वानंद गॉड पेशंट ही आपल्या स्पर्धेचं नाव आहे. ही अत्यंत मोठी स्पर्धा आहे असं वाटतंय मला, पण होईल का नाही आता आयोजकांना माहित. पूर्णपणे स्वानंद हॉस्टेलच्या रूम नंबर 10 एवढ्या मोठ्या रूम मध्ये झालेली आयोजित स्पर्धा आहे. त्याच्यामुळे बाहेर गाजावाजा होणे म्हणून आम्ही आता इथे बंद घेतोय. स्पॉन्सर कोण लागेल? तर सर्वात पहिली ही शायरी मी माझ्या आयुष्यातून सोडून गेलेल्या माणसांसाठी म्हणत आहे. तर मी सुरुवात करतो आणि ही शायरी मी हिंदी मध्ये बोलत आहे. तर सुरुवात करतो. राह चलते मुझे एक मुसाफिर मिल गया. वाह 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 वाह. राह चलते मुझे एक मुसाफिर मिल गया. मैंने उसे जिंदगी में हमसफर बनाने का मौका दिया. मैंने उसे जिंदगी में हमसफर बनाने का मौका दिया. मुर्शद उन्हें हमसे अच्छे क्या मिल गए, उन्होंने तो हमें धोखा दे दिया. तुमचं नाव? आर्यन जगजाप. धन्यवाद. तर माझी ही पहिली शायरी असेल या इंजिनिअरिंगच्या जिंदगीविषयी. मोठ्याने काय पाहिजे शायरी मोठं काय पाहिजे म्हटलं तर इरशाद. ईर्ष्याद. पढ़ाई की रेस में पढ़ाई की रेस में हमेशा ही भागता चलता रहा है. पढ़ाई की रेस में हमेशा ही भागता चलता रहा है. पेपर के टेंशन में दिमाग में पल पल चलता रहा है. वाह 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 वाह. जो साथी है वो भी वही कश्ती में है मेरे यार. और क्या करे इस जिंदगी का जिसमें डाउनफॉल ही चलता रहा है. शायरी जरा मस्त होती, शब्द जरा वेगळे होते, पण असू दे, शायरी मस्त होती, चांगली होती. दुःख दाखवायचा पूर्णपणे प्रयत्न केला पण शेवटी कमी पडले. एक इंजिनियर सांगतोय. ये उस लड़की की बात है जो डिप्लोमा में थी और मैं इधर था. ओके तो सुनिए. नजर चाहती है दीदार करना. नजर चाहती है दीदार करना. ऍक्टिंग के 50 रुपये कट कर इसके. शांत बस. नजर चाहती है दीदार करना, दिल चाहता है प्यार करना. नजर चाहती है दीदार करना, दिल चाहता है प्यार करना. क्या बताओ इस दिल का आलम, नसीब में लिखा है इंतजार करना. साध्या सोप्या शब्दात शायरी मांडली. जरा कळाली, सोपी होती, पण असं शायरी वाटली पाहिजे, जरा असं फील आलं पाहिजे. फील आलं जरा थोडंसं आलं फील. आणि एका ज्युनियरचं सिनियरवर असणार एक अफाट प्रेम दिसून आलं. आणि काय नाही, छपरी. तर आपलं पुढचं कंटेस्टंट येत आहे यस मेते. तर त्याची शायरी आपण ऐकू. यस मेते. तेरे जाने के बाद जो मैं रह जाऊंगा, तेरे जाने के बाद जो मैं रह जाऊंगा, वो मुझसे तो ही संभलता, इसलिए पत्थर कर दिल हे दिल को अब कोई नहीं पिघलाता. आतापर्यंत 4 शायरी ऐकल्या, सगळ्यात घाण नको वाटणारी. बाबांनो युट्यूबची जाहिरात म्हणून इग्नोर करा. थांब जरा. जय अत्यंत वाईट अशी शायरी माझ्या कानात. तुमचं सर मत काय? अपेक्षा होती पण एवढी घाण नव्हती. भंग झाली ते सांगा ना. सो बेसिकली लाईक एक राऊंड झालेला आहे, प्रत्येकाची एक शायरी झालेली आहे. सो एका राऊंड मध्ये काही विनर झाला नाही, सगळ्याच्याच भंगार होत्या.
सो आम्ही अजून एक राऊंड घेतोय, अजून एक चान्स आहे. सो आता अलाउड असेल की तुम्ही गुगलवरच्या शायरी पण आणू शकताय, का तर ह्यांच्यात काही टॅलेंट तर नाही आहे. जे सुद्धा परेशान झाले. सो सेकंड राऊंड स्टार्ट होणार आहे. प्रत्येकाला अजून एक एक शायरी म्हणायची. सो त्याच्यावर जो विनर असेल तो अनाऊन्स केला जाईल. तर आपण आपल्या कॉम्पिटिशनच्या दुसऱ्या फेरीत आलेलो आहे. सो राऊंड 2 बिगिन्स विथ आवर फर्स्ट कंटेस्टंट आर्यन जगजाप. प्लीज कम. तर जज साहेब नमस्कार. ओ यादवजी नमस्कार. हा बोला. तर सुरू करतो. तर आपली ही पण शायरी हिंदीतच आहे बरं का. हा पानी पीना है तो हा ग्लास से पियो. हा पानी पीना है तो ग्लास से पियो. हाँ। बिस्लरी बोतल में क्या रखा है. बर. पानी पीना है तो ग्लास से पियो. बिस्लरी बोतल में क्या रखा है. और सेवा करनी है तो अपने माँ बाप की करो. इन लड़कियों में क्या रखा है. वा 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 वा. नाईस 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 नाईस. शायरी अत्यंत चांगली आहे, पण कॉपी केस. कारण ही शायरी 2 वर्षामागे मी ऐकत आलोय, त्यामुळे हे शायरी चांगली आहे, पण शायरी अत्यंत चांगली झालेली आहे. अत्यंत छान असे कंटेस्टंट आहेत. ब्लॅकमेलिंगचा विषय होता आहे. ब्लॅकमेलिंगचा विषय नाही, असू दे. शायरी चांगली आहे. पुढं मच्छीचा अर्थ समजून घ्या त्या शायरीतला. एवढंच अत्यंत चांगली आहे. म्हणतो म्हणून कुठल्याही पोरीसोबत लफडं करू नका, छपरी बिपरी धरू नका. हे मुंबईच्या वाटाकडाच्या पकडले की असं होतंय. प्रेमाविषयी शायरी आहे, गरीबाच्या प्रेमाविषयी. अरे माल जजला तर पिऊ दे. अरे तुझ्या बाजूला इर्षाद. इर्षाद इर्षाद इर्षाद. हे परत चालू कर. चालूच नाही झाली. इतकी बी गाण जर ट्राय तर करू द्या ना मला. म्हाताऱ्या मध्ये येऊ नको. जप मार. इर्षाद. जिंदगी के इस रास्ते पे हा प्यार ने उसके साथ एक मुलाकात दिखला दी. वाह 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 वाह. जिंदगी के इस रास्ते पे प्यार ने उसके साथ एक मुलाकात दिखला दी. हा जिनके लिए जिंदगी में जीने की इच्छा थी, हा उसने ही एक कैफे के बिल में, रुकिए सर, हा हा उसने ही एक कैफे के बिल में हमको हमारी औकात दिखाई. वाह 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 वाह. फाटक्या नोट्या कशा देऊन द्यायच्या. शायरी करायलाच 2 मिनिटं वेळ लागला, कारण ते सांगायलाच त्याचा वेळ लावला, त्यामुळे आम्हाला जरा असं क्लिक व्हायला वेळ आला. असू दे, शायरी चांगली होती. नाईस नाईस ट्राय. पुढच्या वेळी नक्की या. खूप मुलांच्या आयुष्यातली सत्य घटना सांगितली गेलेली आहे त्यात. मान्य आहे कॅफेचं बिल लय होतंय, पण आपल्या अवकात नसताना कशाला उपार पाक मारायचं. गाड ना चुची पाते उची उची. इकडे या. आपण 15 रुपयाचा वडापाव, 10 रुपयाचा चहा, 25 रुपयामध्ये भागणारी माणसं आपण कशाला 300 रुपये खर्च करायचं, हे म्हणणं आहे त्याचं. बरोबर का नाही. नाही अजिबात नाही. पैसे खर्च करा. गोवलकर आत्ता म्हणते पैसे वाचवा, नंतर कसला जेल आहे तू. कॅन्सर कट. तेरी धड़कन ही जिंदगी का किस्सा है मेरा. बरोबर. जिंदगी का एक अहम हिस्सा है मेरा. हाँ. ये मोहब्बत तुझसे सिर्फ लफ्जों की नहीं है, तेरी रूह से रूह तक का रिश्ता है मेरा. रूह तर रूह कसे. शांती शांती. एकदम दर्द होता शायरीत. दर्द होता. चांगलं वाटलं. जर आता कसं शायरी ऐकल्यासारखं वाटलं. एक नंबर शायरी. चला. किंग आहे आपला. म्हणजे शायरीतून दर्द दिसलं, प्रेम दिसलं, भावना दिसल्या. बेसिकली लाईक दोन्ही राऊंड झालेत आणि हे दोघं लाईक मार्क देत आहेत. आता विनर अनाऊन्स होणार ह्या तिघापैकी. मला तर वाटतं तिघं पण जिंकण्याच्या काबिल नाही आहेत, का तिघांनी पण खूप भंगार शायऱ्या दिलेल्या आहेत. बट आता ह्या दोघांचं मत बघून काय होतंय. हा तर मार्क आम्ही दिले, जजने ठरलेलं कसं काय गणित आहे. आता आम्ही एकच नंबर काढणार आहे, पण विषय असा आहे 3 आहे. ते हाय तेच 3. चौथं होतं तिकडं पाटलं मधनच, त्यामुळे नंबर 1च मिळणार आहे. आणि तिघांसमोर बोला. चला चलो मागत भाई. बोना मागत. वल्गर नाही वाच. याचे मार्ग का पाहिजे. तर दोन्ही लिस्ट, जजच्या लिस्ट बघता आम्ही एक विनर जे ठरलेला आहे, आणि त्या विनरचं नाव आहे प्रॉफिट. काय पुढे
सगळ्यात थांबा. कमी मार्कानं बाहेर पडलेली हारून जिंकलेले आहेत म्हणजे खालनं जिंकलेले आहेत आर्यन जगजाप. यांनी मला घुस दिली होती, मला म्हणत होते किंगला जीव घाल, मी यांना नाही म्हणलं तर मला यांनी अरे हरवलं. घुस तू द्यायची असते आम्हाला. यांनी मला सो बेसिकली लाईक हा मनुष्य कुणाला तरी दिलेल्या लव्ह लेटर मधून चुका काढत आहे. स्वतःला इंग्लिश मधले माहित नाही पण दुसऱ्या लेटर मध्ये चुका काढायला अजिबात नाही. म्हणजे त्याच्यामुळेच हा मनुष्य ह्याच्या लाईफ मध्ये सिंगल आहे. लाईक ह्याला काही काम धंदे नाहीत. इंग्लिश मधल्या प्रेझेंटेशन मध्ये 100 मधलं 70 शब्द मराठी असतात आणि चुका काढायला लागला. ते पण कशात लव्ह लेटर मध्ये, ते पण एका मुलीने मुलाला दिलेलं आहे. स्वतःला कोणी दिलं नाही म्हणून त्याला त्रास झालाय आता असं झालं. दुसरी अजिबात नाही. आनंद गॉट पेशंटच्या पहिल्या एपिसोडचे विनर आमचे मंथन झालेले आहेत. सो कसं वाटतंय तुम्हाला? हे पण खूप अस्वर्मिनीय बुरू बुरू आहे. हे शब्द तुम्ही बघू नका, आमचे शायऱ्या बघा आणि यांनी जे नावं घेतले त्यावर तर बिलकुल लक्ष द्या नका. त्यांनाच माहिती काय म्हणू इच्छिता त्यांच्या आयात. आता काय म्हणू आम्ही, सगळ्यांनी लक्ष द्या. जिंकून आता जज बोलतो तिकडे तर मंथन जिंकलेला आहे अशा प्रकारे. मंथनचं दुःख कळलं आम्हाला, मंथनच्या भावना पोचल्या. भावना रे भावना कॉलेज मधली नाही रे, असं मनातल्या भावना रे. ते डाऊट आला. हा तेच, ते भावना पोचल्या आणि म्हणून आम्ही सध्या अजिबात नाही, शांत बसा. आणि विशेष म्हणजे आम्ही ट्रॉफी म्हणून किंवा बक्षीस म्हणून कुठल्याही प्रकारची ट्रॉफी किंवा काही असलं किरकोळ देणार नसून आम्ही स्टार्टअप म्हणजे उद्योगधंद्यासाठी सुरुवात असा एक विषय, असा एक लघु उद्योग म्हणजे म्हणतो ना आपण एक स्टार्टअप, त्याला एक धंदा, जोडधंदा त्याला करावा असा आम्ही त्याला सामग्री देणार आहोत. तर सर्वात प्रथम आमचे अभिषेक जे आहे ते दुसरे पहिले काय कितवा जज आहे पहिला जज आहे हे पहिला त्यांच्या गळ्यात किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. सुरुवात पेडला घातलेलाच आहे, शाल घालूया. काटच्या वाटवरी तर बक्षीस आता येत आहे. आता इकडे वा बाजूला चाललो, हे बाईक पकड रे. हा ते कसं आहे, तर आम्ही मंथन याला एक नवीन जोडधंदा म्हणजे धंदा चालू करण्यासाठी बेडशीट उद्योगधंदा चालू करण्यासाठी आम्ही देत आहोत. तेल आणि बेडशीट दिलेलं आहे. तर त्यांनी यांचा पुरेपूर वापर करून आम्हाला कशी यांच्या धंद्यात प्रगती झाली, सॉरी उद्योगधंद्यात कशी प्रगती केली यांनी व किती रुपयाचा नफा झाला हे नक्की कळवा. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई. सो बेसिकली लाईक आमचा स्वानंद गॉट लेटंट आय मीन पेशंट झालेला आहे समाप्त. आवडला असेल नसेल काही फरक नाही पडत नाही, मला पण नाही आवडलेलं आहे काय म्हणले तर. आवडू दे नाही तर नाही आवडू दे, खाली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा, डिसलाईक सोडून सगळं करा. चला पण करा. काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही